सूत्रभाष्यतो वन्दे भगवन्तो पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनि व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। शंका केली होती अहंकारादी अहंकार मन बुद्धी इत्यादी त्यांचे ज्ञान आणि त्यांचे ज्ञान एकाच क्षणी लय पावतात हे म्हणणे बरोबर नाही. का बरोबर नाही? कारण वेदांत मतात अहंकारादी साक्षी भाष्य आहेत. म्हणून अहंकाराचे ज्ञान पण साक्षी भाष्यच आहे. अहंकारादी साक्षी भाष्य आहेत म्हणून अहंकाराचे ज्ञान पण कसं आहे? साक्षी भाष्यच आहे. आणि साक्षी नित्य ज्ञान स्वरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले. साक्षी ज्ञान जर नित्य आहे ते त्याचे विषय अहंकार आदी नित्यच झाले पाहिजेत. मग त्याचा उत्पत्ती आणि लय होतो हे म्हणणं शक्य नाही. साक्षी नित्य आहे, साक्षीचं ज्ञान काय आहे? नित्यच असलं पाहिजे, अहंकार आदी नित्यच झाले पाहिजेत. त्याचा उत्पत्ती लय म्हणणे संभवत नाही. बरोबर आहे. समाधान सांगतात. हे पूर्वपक्षाने सांगितलं. काय सांगितलं? अहंकाराद आणि त्याचे ज्ञान एका क्षणी उत्पन्न पावतात. हे तुमचं म्हणणं बरोबर नाही आहे. कारण वेदांत मतात अहंकारादी साक्षीचे भाषित होणारे अहंकारादी आहेत. म्हणून अहंकारादी साक्षी त्यांचे ज्ञान पण साक्षीच भाष्य आहे. साक्षी नित्य ज्ञान स्वरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले. साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचे विषय अहंकार आदी. साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचे विषय अहंकार आदी नित्यच झाले पाहिजेत. म्हणजे साक्षीच्या ज्ञानाचा उत्पत्तीही संभव नाही आणि लयही संभव नाही. कारण साक्षी ज्ञान हे नित्य झालं. साक्षी ज्ञान नित्य, साक्षीचं ज्ञान अहंकारादीचं हे नित्य झालं. कारण साक्षी नित्य आहे. साक्षी नित्य आहे म्हणून साक्षीचं अहंकारादी ज्ञान नित्य होणार आहे. म्हणून अहंकारादी नित्यच आहे. त्याची उत्पत्ती आणि लय होणं शक्य नाही. ही शंका काढली. आता समाधान करतात. अहंकारादिकांचे वृत्तीच्या साह्याने साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. अर्थ कळला का? काय बरोबर आहे. अहंकारादिकांचेही जे ज्ञान करून देतो साक्षी ते साक्षात देत नाही. मग कसं देतोय? अंतःकरणाच्या वृत्तीच्या सहाय्यानेच साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात करून देत नाही. आता ही अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होते की नाही? अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न, साक्षी नित्य असू देत पण अंतःकरण अनित्य आहे. अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होते की नाही होत? होते. मग अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होते तर तिचा लय होतो का नाही होत? लय होत. बरोबर आहे. साक्षी नित्य असला तरी साक्षी स्वतः ज्ञान करून देत नाही. अंतःकरणाच्या वृत्तीच्या माध्यमामधूनच ज्ञान करून देतो. आणि ती अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होणारी आहे आणि लय होणारी आहे. बरोबर आहे. अहंकारादीचेही
वृत्तीच्या साह्याने लाल करा. साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो. साक्षात ज्ञानी हे पण लाल करून द्या. ज्या वृत्तीचा उत्पत्ती लय संभवतो म्हणून अहंकारादिकांचाही उत्पत्ती लय संभवतो. ज्या वृत्तीचा उत्पत्ती लय संभवतो म्हणून अहंकारादिकाचाही उत्पत्ती लय संभवतो. अशा रीतीने उत्तरोत्तर अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पत्तीचा हेतू क्या. अशा रीतीने उत्तरोत्तर अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पत्तीचा हेतू पूर्व मिथ्या अहंकारादिकांचा ज्ञानजन्य संस्कार आहे. याचा अर्थ काय म्हणजे या शरीरात हल्ली जो अहंकारादी सर्व जगताचा अभ्यास होत आहे. काय या शरीरात हल्ली जो अहंकारादी सर्व जगताचा अभ्यास होत आहे. बरोबर आहे. त्याला कारण कोण. त्याला पूर्व शरीराचे ठिकाणी झालेल्या मिथ्या अहंकारादी जगताच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे. आज या शरीरामध्ये अहंकारादी जे उत्पन्न होतात या उत्पत्तीला कारण कोण आहे. संस्कार आहे. पूर्व शरीरामध्ये जे अहंकारादी होते त्यांचा संस्कार कारण आहे. म्हणून आताच्या शरीरात संस्कारादी उत्पन्न होतात. पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्याला कारण कोण. त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या अहंकारादी ज्ञानाचा संस्कार. पूर्वजन्मामध्ये जो अध्यास झालाय त्याला कारण कोण. पूर्वजन्मातील मिथ्या अहंकारादी ज्ञानाचा संस्कार. हे होय. या प्रकाराने पूर्व मिथ्या अहंकारादिकाचा ज्ञानजन्य संस्कार उत्तरोत्तर अहंकारादिकाच्या अध्यासादीचा हेतू आहे. पहिल्या जन्मात या जन्मामध्ये जो अहंकार आणि सर्व जगताचा अध्यास झालेला आहे याला कारण. पूर्वजन्मामध्ये जो संपूर्ण अहंकार आणि सर्व जगत होतं त्याचं ज्ञान होत होतं. त्या ज्ञानाचा संस्कार या जन्मामध्ये जो अहंकारादीचा अध्यास आहे त्याला कारण. मग त्या अध्यासाचं कारण कोण. त्याच्या पूर्वजन्मामध्ये असणाऱ्या अहंकारादीचं ज्ञानाचा संस्कार. मग त्याचं कारण कोण. मग त्याचं कारण कोण. मग त्याचं कारण कोण. हे कुठपर्यंत जायचं. अनादिकालापर्यंत जायचं. बरोबर आहे. आता जो अहंकारादी सर्व जगताचा अध्यास होत आहे त्या पूर्व शरीराच्या ठिकाणी झालेला मिथ्या अहंकारादी जगताच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे. पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्याला कारण कोण. त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या संस्कारादी ज्ञानाचा संस्कार हे होय. अशा प्रकारे पूर्व मिथ्या अहंकारादिकांचा ज्ञानजन्य संस्कार उत्तरोत्तर अहंकारादिकाच्या अध्यासाविषयी हेतू आहे. पूर्वपक्ष उठले. मला शंका आहे आता. कोण म्हणाला हा जरी नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास झाला त्याला कुठला संस्कार आला. पहिल्याच आहे ना तो. क्या पहिल्या जन्मामध्ये सगळ्यात पहिल्या जन्मामध्ये जो अहंकार आणि जगताचा जो अध्यास झाला त्याच्या पूर्वी तर जन्मच नव्हता ना.
मग पूर्वजन्माचा संस्कार कारण नाही आहे. मग पहिल्या जन्मामध्ये जो संस्कार, जो अहंकार आणि ज्ञानाचा अध्यास झाला, तो कसा काय? त्याला कुठला संस्कार होता? त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा. तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकारादी आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास होतो, त्या अध्यासाचा संस्कार कोणता, अशी आमची शंका आहे. तेव्हा पूर्वीचा संस्कार आणणार कुठून? पूर्वीचा संस्कार तुम्ही आणणार कुठून? बरोबर आहे. समाधान, ज्याला वेदांत सिद्धांत माहीत नाही त्याच्यात मनात ही शंका येणार. सिद्धांतीने काय सांगितलं? ही शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळेच कोणासही होते आणि या शंकेचे समाधान होणेही अशक्य आहे असे वाटते. या शंकेचे समाधान कसे होईल? होणार नाही असे वाटते. पण वेदांत सिद्धांत असा आहे की ब्रह्म आणि अविद्या आणि त्या दोघांचा संबंध, कोण? ब्रह्म, अविद्या आणि त्या दोघांचा संबंध, बरोबर आहे. ब्रह्म आणि अविद्या यांचा संबंध. नंतर जीव आणि ईश्वर आणि त्यांचा भेद, ही 6 स्वरूपता अनादी आहेत. काय काय म्हणतायत? काय सांगितलंय? ब्रह्म आणि अविद्या आणि त्या दोघांचा संबंध 3 झाले. नंतर जीव आणि ईश्वर आणि त्यांचा भेद किती झाले? 6. यांना या षड अनादी मानलं जातं. हे 6 किती आहेत? ही 6 स्वरूपता अनादी आहेत. हे वेदांताचे गृहीत कृत्य आहे. काय गृहीत धरलेलं आहे? या 6ची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही आणि अहंकाराधिकाची व्युत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली आहे. या 6ची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही, पण अहंकाराधिकाची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितले आहे. म्हणून अहंकारादी सर्व पदार्थ स्वरूपे करून अनादी असले तरी प्रवाह रूपेण अनादी आहे. अहंकारादी पदार्थ स्वरूपाने अनादी नाही, पण प्रवाह रूपाने अनादी. एक एक बिंदू, बरोबर आहे, होतो जातो, पण प्रवाह मात्र नदीचा प्रवाह अखंड म्हटला जातो. काय म्हटला जातो? बरोबर आहे. तो अहंकारादी सर्व पदार्थ स्वरूपाने अनादी आहेत काय? नाही आहेत. मग प्रवाह रूपाने अनादी आहेत. सर्व वस्तूचा प्रवाह केव्हाही नाहीसा होत नाही. काय हे सगळ्या मायेचा जो प्रवाह, जन्माला येणं, नष्ट होणे, जन्माला येणं, नष्ट होणे, जन्माला येणं, नष्ट होणे. एक जन्माला आलं तर दुसरं नष्ट होतं, ते नष्ट झालं तर दुसरं जन्माला उत्पन्न होतं. हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह काय आहे? केव्हाही नाहीसा होत नाही. अनादी कालामध्ये पूर्वी कोणत्याही समयी घट न होता, पट न होता. चोर, जार, व्याघ्र, सर्प, शहाणे, वेडे वगैरे सर्व वस्तू नव्हत्या असे नाही. काही शहाणे मरतात, दुसरे नवीन उत्पन्न होतात. या प्रकारे करून सर्व वस्तूंचा प्रवाह अनादी आहे. सर्व वस्तूचा प्रवाह अनादी आहे.
सृष्टीच्या प्रलय कालातील झोपेत ज्या प्रकारे सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात, त्याप्रमाणे सर्व वस्तू सह वर्तमान जगत संस्कार रूपाने अविद्येत राहते. काय सृष्टीच्या प्रलय कालातील झोपेत ज्याप्रमाणे सर्व वस्तू सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने बीज रूपाने राहतात की नाही. झोप जरी असली तरी सर्व वस्तू नष्ट होत नाही, बीज रूपाने त्यामध्ये असतात. त्यामुळेच काय होऊन जातं, परत त्याची दुसऱ्या दिवशी उत्पत्ती होते. सृष्टीच्या प्रलय कालातही झोपेत ज्या प्रकारे सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात, त्याप्रमाणे सर्व वस्तू सहवर्तमान जगत संस्कार रूपाने अविद्येत राहते. कसं राहतं? हे बाजरून टाका तुमचं, उद्या येऊ नका तुम्ही, बरं का? बाजरून टाकल्याशिवाय येऊ नका. बाजरून टाकणं म्हणजे समजतं चकोट करणं. भांगबिंग काढत येऊ नका इथे. संस्कार रूपाने अविद्येत राहते, त्या संस्काराने दुसऱ्या सृष्टीचा आरंभ होतो. एक सृष्टी संपली तर बीज रूपाने ती सृष्टी राहते, पुन्हा नवीन सृष्टी उत्पन्न होते. त्या संस्काराने दुसऱ्या सृष्टीचा आरंभ होतो. म्हणून सृष्टीच्या आरंभी प्रथम जन्मात पूर्वसृष्टीचा संस्कार कारण आहे, आणि ही सृष्टीची परंपरा पुन्हा कशी आहे, अनादी असल्यामुळे प्रथमच्या सृष्टीत किंवा प्रथमच्या जन्मात अहंकारादी अध्यासा संस्कार कुठला कारण आहे ही शंकाच समजत नाही. सृष्टीच्या आधी जो अहंकारादीचा जन्म झालाय त्याला कारण कोण? भाई पूर्वसृष्टीचा संस्कार त्या सृष्टीमध्ये झालाय, त्याला त्याच्या पूर्वसृष्टीचा. बरोबर आहे. अशा तऱ्हेने पूर्वसृष्टीतील संस्कार कारण आहे, आणि ही सृष्टीची परंपरा कशी आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हे कोणाचं म्हणून बिरदावली आहे? भगवंताची. अनंत कोटी, अनंत कोटी, अनंत कोटीचं विशेषण किती? अनंत कोटी ब्रह्मांड का नायक आहे. म्हणजे सृष्टी किती झालेली आहे? अनंत कोटी सृष्टी झालेली आहे. किती झालेली आहे याची गणना नाही. कधीपासून सुरुवात झाली याची गणना नाही. कधी संपेल याची गणना नाही. ज्ञानेश्वर महाराज याच्यासाठी म्हणतात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्रवत परिभ्रमेगा. काय हे घटिका यंत्रवत परिभ्रमेगा? हे काय? हे सारखं उत्पन्न होणं, नष्ट होणं, उत्पन्न होणं, नष्ट होणं, हे काय? घटिका राहट गाडग्यासारखं सारखं काय राहतं? फिरतच राहतं, फिरतच राहतं, फिरतच राहतं. कधीपासून सुरुवात झाली आहे नाही सांगता येत. आणि ही सृष्टीची परंपरा अनादी असल्यामुळे प्रथमच्या सृष्टीत किंवा प्रथमच्या जन्मात अहंकारादी अध्यासात संस्कार कोटला ही शंकाच संभवत नाही. परंतु या अनादित्वाचे ज्या ज्ञान नाही, या अनादित्वाचं व्यापकत्व, अनादित्व ह्या वेदांतामधल्या संकल्पना आहेत. याचं ज्यांना ज्ञान नाही त्याचंच ही शंका होते. रहाट गाडग्याच्या माळेस असलेल्या मडक्यात प्रथम मडकं कोणतं? कसं काय सांगता येईल? येतं का? प्रथम कोणते?
या प्रश्नास माळेस प्रथम बांधले ते प्रथम असे कोणी उत्तर दिल्यास माळ बांधते वेळी त्याला प्रथमत्व असले तरी माळ तयार होऊन फिरू लागली म्हणजे मग अमुक एक मडके प्रथम असे सांगता येणे शक्य नाही. बरोबर नाही. इतकेच म्हणता येईल की एकाच्या पुढील हे दुसरे यापेक्षा जास्त उत्तर देता येणार नाही. त्याचप्रमाणे एका अध्यासापुढील दुसरा अध्यास असे सांगता येईल, परंतु वस्तुतः जो पदार्थ नसून जो पदार्थच नाही ज्याची अनिर्वचनीय प्रतीती होते त्याची परंपरा अशीच सांगावी लागते ना, यापेक्षा दुसरी कुठली सांगणार. ज्याप्रमाणे स्वप्नात एका ब्रह्मचार्यास पुत्र नातू पण तू याची प्रतीती झाली, पण प्रतीती आणि तिचे विषय हे कसे होते, युगपत एकाच क्षणात उत्पन्न होतात. हे वर सांगितले आहेत. म्हणून पुत्र नातू पण तू हे एकाच क्षणी उत्पन्न होऊन त्यांच्याप्रमाणे पूर्व उत्तराला हेतू आहेत असे मानावे लागते. बरोबर आहे. हे सगळे एकाच वेळेला उत्पन्न होऊन त्याप्रमाणे पूर्व उत्तराला हेतू आहेत असेच मानावे लागते. त्याचप्रमाणे पूर्व अहंकार आणि त्याचा ज्ञानाचा संस्कार, उत्तरोत्तर अहंकार आणि त्याचे ज्ञानास हेतू आहे. या प्रकाराने सजातीय वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्काराने अहंकारादी बंधाचा अध्यास संभवतो. लाल करा. एवढं काय झालं, निर्णय काय झाला, सजातीय वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्काराने अहंकारादी बंधाचा अध्यास. सजातीय वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्काराने अहंकारादी बंधाचा अध्यास संभवतो हे सिद्ध झाले.